लग्नानंतर होईल स्प्रिंगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सँडीला जीवा, काव्या, पार्थ खूप समजवतात, पण तरीही सँडी काही मदत करायला तयार होत नाही. मग सँडीची बहीण येते आणि त्याला समजावू लागते, अरे सँडी, आता तरी मदत करायला तयार हो. आपलं बाळ नंदिनीमुळे वाचणार आहे. इथे नंदिनी आली आहे म्हणजे काहीतरी देवाने लिहून ठेवलं आहे. लक्षात ठेव सँडी, कर्म फिरून येतं. आज नंदिनीमुळे आपलं बाळ, असं म्हणते आणि त्याचं बाळ आतमध्ये रडायला सुरू करतं आणि नंदिनी आतमधून रक्त देऊन बाहेर येते आणि सँडीला म्हणते, सँडी, तुमचं बाळ आता आउट ऑफ डेंजर आहे आणि खरंच तुमचं बाळ खूप गोंडस आहे, त्याची काळजी घ्या रेखाताई. एवढ्यात काव्या सँडीला टोमणा मारायचा म्हणून नंदिनीला म्हणते, नंदिनीताई, बरं झालं आपण वेळेवर आलो. आज तुझ्यामुळे यांचं बाळ वाचलं. पण कसं आहे ना, जशी तू सगळ्यांची मदत करतेस तशी तुझीही लोकांनी मदत करावी, म्हणजे लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास टिकून राहील. त्यावर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या, कोणी आपली मदत करावी अशी आपण कोणावर सक्ती नाही करू शकत. तो ज्याचा त्याचा चॉईस असतो. सँडीला आपल्याला मदत नाही करायची, मग आपण त्यांना सक्ती नाही करू शकत की त्यांनी कराच म्हणून. हरकत नाही, चला आपण निघूया, असं म्हणून ते चौघे तिथून निघू लागतात.